2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून लाखो लोकांच्या अध्यात्म आणि श्रद्धेचा महासागर असणार आहे। हजारोंच्या संख्येने येणारे साधू संत, महंत, नागा साधू आणि देश विदेशातून येणारे कोट्यावधी भाविक यामुळे संपूर्ण नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जाणार आहे। त्यामुळे नाशिक शहरासाठी आता तब्बल 66 किलोमीटरच्या रिंग रोडच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। याचं उद्दिष्ट म्हणजे सिंहस्थवेळी इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आरामात आणि सुटसुटीतपणे चालता यावं, प्रवास करता यावं। पण सध्या सरकार समोर मोठं संकट आलंय। ते असं की या भव्य रिंग रोडच्या कामाला जून महिन्यामध्ये सुरुवात होणार असली तरी सुद्धा 2027च्या सिंहस्थपूर्वी हे काम पूर्ण होईल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। याचं कारण असं की यातील जी काही कामं आहेत ती तांत्रिक दृष्ट्या अतिशय कठीण मानली जात आहेत। त्यामुळे हा नेमका सगळा विषय काय आहे याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। 2027चा कुंभमेळा अवघ्या 12 महिन्यांवर येऊन ठपलाय। त्यात जून महिन्यामध्ये या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असं म्हटलं जातंय। त्यात आता तोंडावर पावसाळा आल्याने निसर्ग नेमकं काय रूप धारण करतो हे सुद्धा कोणी सांगू शकत नाही। त्यामुळे पावसामुळे कामाचा स्पीड हा आणखीनच कमी होऊ शकतो। त्यात 66 किलोमीटर रस्ता आणि त्यातील 3 ठिकाणच्या मोठ्या पुलांची कामं एवढ्या कमी वेळामध्ये पूर्ण करण्याचं मोठं आव्हान सुद्धा सरकार समोर आहे। त्यात रस्त्याची कामं विक्रमी वेळेमध्ये एक वेळ पूर्ण होऊ शकतात, मात्र या मार्गावरील पुलांची कामं कितीही वेगाने पूर्ण केली तरी सुद्धा त्यासाठी 1.5 वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये ते होऊ शकणार नाही असं देखील म्हटलं जातंय। यामुळे सिंहस्थपूर्वी रिंग रोडचं काम पूर्ण होऊन त्यावर वाहतूक सुरू करणं ही जवळपास अशक्य गोष्ट असल्याचं सुद्धा मत या क्षेत्रातील जाणकारांचं आहे। शिवाय या महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्पासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने तब्बल 7,600 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे। त्यापैकी 3,650 कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर करण्यात आले असून हा खर्च राज्य सरकार करणार आहे, तर केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुमारे 47.9 किलोमीटर महामार्गाच्या बांधकामासाठी 3,954 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलाय। दरम्यान या टप्प्यामध्ये 4 पदरी रस्ता उभारला जाणार असून भविष्यात तो 6 पदरी करण्याची क्षमता राखून ठेवण्यात आली आहे। 66 किलोमीटर लांबीच्या या रिंग रोड मध्ये 3 मोठे पूल, 18 लहान पूल, 29 वाहन अंडरपास आणि 7 वायडक्ट उभारण्याचं नियोजन आहे। यासाठी सुमारे 385 हेक्टर जमीन आवश्यक असून हा मार्ग 25 गावांमधून जाणार आहे। दरम्यान भूसंपादन हा सध्या या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा सुद्धा ठरतोय। प्रशासनाच्या माहितीनुसार सुमारे 330 हेक्टर जमिनीसाठी जमीनधारकांनी संमती दिली असली तरी काही गावातील शेतकऱ्यांचा विरोध मात्र कायम आहे। शेती आणि निवासी मालमत्तांवर परिणाम होत असल्याने मार्गाच्या आरेखनामध्ये बदल सुद्धा करण्याची मागणी केली जाते। सुरुवातीला 31 मार्च पर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं, मात्र मे अखेर सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये आणि त्यामुळे राज्य सरकारने 100% भूसंपादनाची अट शिथिल करत 50% भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे। यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये काही भागांमध्ये प्रत्यक्ष काम हे सुरू होऊ शकतं, मात्र या मार्गावरील 3 मोठ्या पुलांचं बांधकाम कमी कालावधीमध्ये पूर्ण करणं हे महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान सुद्धा मानलं जातोय। पण आपण जाणतोच की सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर भारतीय संस्कृती, अध्यात्म, श्रद्धा आणि परंपरेचं विराट दर्शन घडवणारा जगातील सर्वात मोठ्या सोहळ्यांपैकी एक आहे। दर 12 वर्षांनी येणाऱ्या या पर्वाची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात। हिंदू धर्मग्रंथानुसार सुद्धा समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या अमृत कुंभासाठी देव आणि दानव यांच्यामध्ये संघर्ष झाला होता आणि त्यावेळी अमृताचे काही थेंब पृथ्वीवरील 4 ठिकाणी पडले अशी मान्यता आहे आणि त्यापैकी एक पवित्र स्थान म्हणजे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर। त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याला केवळ धार्मिक नव्हे तर अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्व सुद्धा प्राप्त झालेलं आहे। कुंभमेळ्याच्या काळामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये श्रद्धेचा अक्षरशः महासागर उसळलेला पाहायला मिळतो। देशभरातील साधू संत, महंत, नागा साधू, धर्माचार्य आणि कोट्यावधी भाविक सुद्धा इथे एकत्र येतात। शाही स्नानाच्या दिवशी गोदावरी नदीच्या तीरावर जे दृश्य पाहायला मिळतं ते शब्दात वर्णन करणं कठीण असतं। शिवाय भगवे ध्वज, दिंड्या, भजन कीर्तन, मंत्रोच्चार, साधू संतांच्या मिरवणुका आणि हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण दुमदुमून जातं। शिवाय अनेक विदेशी पर्यटक त्याचबरोबर संशोधक सुद्धा इथे येऊन या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुद्धा
सुद्धा करतात आणि यासाठी नाशिकमध्ये दाखल होतात। आणि या आधीच्या दरम्यान 2015 मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये सुमारे 3 ते 4 कोटी भाविकांनी हजेरी लावली होती। मात्र यावेळी म्हणजेच 2027च्या कुंभमेळ्यामध्ये ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। प्रशासनाच्या विविध अंदाजानुसार संपूर्ण पर्व काळामध्ये 4 ते 5 कोटीपेक्षा अधिक भाविक इथे येऊ शकतात असं म्हटलं जातंय। आणि काही प्रमुख शाही स्नानांच्या दिवशी म्हणजेच एकाच दिवशी 20 ते 30 लाखाहून अधिक भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये उपस्थित राहू शकतात असा अंदाज तज्ञ व्यक्त करतायत। दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक नाशिकमध्ये दाखल होणार असतील तर त्यासाठी सक्षम पायाभूत सुविधा असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। कारण कुंभमेळा हा केवळ एक साधा सोहळा नाही तर त्यावेळी वाहतूक, सुरक्षा, आरोग्य सेवा, निवासी व्यवस्था, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि आपत्कालीन व्यवस्थापन यांची सुद्धा मोठी परीक्षा असते। याआधी ज्या समस्या आल्या त्याचा विचार करूनच आता 66 किलोमीटर लांबीचा बाह्य रिंग रोड कुंभमेळ्यासाठी हा जो प्रकल्प आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। हा रिंग रोड नाशिक शहराभोवती वळसा घेत 25 गावांमधून जाणारे मुंबई आग्रा महामार्ग, नाशिक पुणे महामार्ग, त्र्यंबकेश्वर मार्ग, समृद्धी महामार्ग तसेच भविष्यातील इगतपुरी वाढवण मार्ग यांना सुद्धा तो जोडणारा आहे। त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लाखो वाहनांना शहरामध्ये प्रवेश न करता थेट त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी त्यांना पोहोचता यामुळे येऊ शकणार आहे। दरम्यान सध्या नाशिकमध्ये उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे जाणारी मोठ्या प्रमाणातील वाहतूक शहरातूनच जाते। कुंभमेळ्याच्या काळामध्ये ही वाहतूक आणि भाविकांची गर्दी एकत्र आली तर परिस्थिती हाताळणं कठीण होऊ शकते। रिंग रोड तयार झाल्यानंतर माल वाहतूक, खासगी वाहनं, बस आणि इतर प्रवासी वाहनं सुद्धा शहराबाहेरूनच मार्गस्थ होऊ शकतील। परिणामी शहरातील रस्त्यांवरील ताण सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतोय। विशेष म्हणजे हा रिंग रोड केवळ कुंभमेळ्यासाठी नाही तर भविष्यात नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी, धार्मिक पर्यटनासाठी, कृषी उत्पादनाच्या वाहतुकीसाठी आणि शहराच्या विस्तारासाठी सुद्धा तो महत्त्वाचा ठरणार आहे। नाशिक हे वेगाने वाढणारं शहर असून येत्या काही दशकांचा विचार करून हा प्रकल्प आखण्यात आलाय आणि त्यामुळे आज बांधला जाणारा हा रिंग रोड पुढील अनेक वर्ष नाशिकच्या विकासाचा कणा म्हणून सुद्धा काम करणार आहे। आणि म्हणूनच सिंहस्थ कुंभमेळ्याची भव्यता, कोट्यावधी भाविकांची उपस्थिती आणि नाशिकच्या भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेतल्या तर बाह्य रिंग रोड हा केवळ एक रस्ता नसून शहराच्या भविष्यासाठीची जीवनवाहिनी असल्याचं सुद्धा म्हणणं हे अतिशयोक्ती ठरणार नाहीये। कोट्यावधी भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि सुलभ करण्यासाठी हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि म्हणूनच हे प्रशासनासमोरील सर्वात मोठं आव्हान आणि तितकीच जबाबदारी सुद्धा मानली जाते। पण आता यांच्या समोरील ही सगळी आव्हानं नेमकी कशी पार होतायत आणि सरकार यासाठी नेमकं काय भूमिका घेतंय हे पाहणं आता सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्ही सांगा तुमचं याबद्दलचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।